रामकृष्ण हरी. होळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. होळी आली की होळीसाठी लाकडं गौऱ्या गोळा करणारी पोरं गल्ली बोळातून गात सुटतात. लाकडं गौऱ्या गोळा केली जातात. मग घराच्या अंगणात किंवा चौकात एक मोठी एरंडाची फांदी उभी करतात. त्याच्या भोवती लाकडं गौऱ्या रचतात. संध्याकाळ झाली की होळी पेटवतात. सवाष्णी, मुलं मुली, मोठी माणसं सर्वजण या होळीची पूजा करतात. होळीला पूर्ण पोळीचा नैवेद्य दाखवतात. जे जुनं आहे, कालबाह्य आहे, अमंगल आहे, त्या सर्वांचा जाळून नाश करायचा. नव्याचा, चांगल्याचा, उदात्तेचा स्वीकार करायचा. हाच होळीचा खरा संदेश आहे. या होळीबद्दल अनेक लोककथा प्रचलित आहेत. या होळीच्या संदर्भात जी कथा सांगितली जाते ती अशी की पूर्वी राक्षस कुळात हिरण्यकश्यप नावाचा राक्षस होता. तो स्वतःला श्रेष्ठ समजत असे. देवतांविषयी त्याला अतिशय तिरस्कार होता. त्याला प्रल्हाद नावाचा मुलगा होता. प्रल्हाद बालपणापासून विष्णूचा परम भक्त होता. प्रल्हाद दिवस रात्र विष्णूच्या नावाचे नामस्मरण करत असे. नेमके हेच हिरण्यकश्यपाला मान्य नव्हते. त्यामुळे त्याने प्रल्हादाला त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रत्येक वेळी तो अयशस्वी ठरला. अखेरीस कंटाळून हिरण्यकश्यपाने आपल्याच मुलाचा वध करण्याचा निर्णय घेतला. या कामात त्याने आपल्या बहिणीची मदत घेतली. होलिका हे तिचं नाव. ती राक्षसी प्रवृत्तीची आणि क्रूर होती. तिला अग्नीचे भय नव्हते. अग्नीपासून तिला कोणताच त्रास होत नव्हता. म्हणून हिरण्यकश्यपाने लाकडाची चिता रचली. त्यावर होलिकेला बसविली आणि तिच्या मांडीवर प्रल्हादाला बसविले. परंतु प्रल्हादाच्या भक्ती साधनेमुळे उलटीच घडली. होलिका जळून खाक झाली आणि विष्णू भक्त असल्यामुळे प्रल्हादाला काहीही झाले नाही. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन विष्णूने खांबातून नरसिंह रूपाने हिरण्यकश्यपाचा वध केला. थोडक्यात होलिका वाईट प्रवृत्तीची असल्यामुळे तिचा अंतही जळून म्हणजेच वाईट पद्धतीने झाला. त्यामुळे वाईट आचार विचारांना तिलांजली देणे आणि आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे अग्नीत जाळून राख करावी हाच होळी साजरी करण्यामागचा उद्देश आहे. या दिवशी वाईट गोष्टींचा त्याग करून चांगल्या गोष्टींचा संकल्प करा, जेणेकरून आपले संपूर्ण वर्ष सुखा समाधानाचे जाईल. होलिकेचा जळून अंत झाला. तो दिवस फाल्गुन शुद्ध पौर्णिमा असल्याने दरवर्षी त्या दिवशी होळी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात. रामकृष्ण हरी.